आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंटचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, ते म्हणजे CTET सप्टेंबर 2026ची इन्फॉर्मेशन बुलेटिन. ही पुस्तिका तशी खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे, पण आपण एकदम टू द पॉइंट आणि मिनिमलिस्ट पद्धतीने त्यातले फक्त महत्त्वाचे मुद्दे डिकोड करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ठीक आहे, आपण यात थेट लक्ष घालूया. हा संपूर्ण प्रवास आपण 4 टप्प्यांत समजून घेणार आहोत. महत्त्वाच्या तारखा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचं स्वरूप आणि शेवटी परीक्षेच्या दिवसाचे कडक नियम. पहिला टप्पा, महत्त्वाच्या तारखा. एक्झॅक्टली कधी आणि काय ॲक्शन घ्यायची आहे ते पाहूया. इथे एक गोष्ट प्रकर्षाने नोंद घेण्यासारखी आहे. अर्ज प्रक्रिया 11 मेला सुरू होईल हे ठीक आहे, पण 10 जून 2026 रात्री 11:59 च्या आत अर्ज आणि फी भरणं अत्यंत क्रिटिकल आहे. डेडलाईन चुकून चालणारच नाही. आणि यात एक सरप्राईज एलिमेंट असा आहे की जर कॅन्डिडेट्सची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली तर 5 सप्टेंबरला एक ओव्हरफ्लो परीक्षा घेतली जाऊ शकते. मुख्य परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणे 6 सप्टेंबरलाच होणार आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजे ही सगळी डिजिटल प्रोसेस कशी हाताळायची त्याकडे. ही नोंदणी प्रक्रिया अगदी 4 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. ऑथेंटिकेशन, अर्ज भरणे, डॉक्युमेंट्स अपलोड करणे आणि फी भरणे. पण इथे एक मोठा रेड फ्लॅग आहे. चुकूनही एकापेक्षा जास्त अर्ज सबमिट करू नका. तसं केल्यास उमेदवारी लगेचच कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल. त्यामुळे एकाच अचूक अर्जावर फोकस करणं मस्ट आहे. आता यात खरोखरच मनोरंजक गोष्ट म्हणजे इथले पासवर्डचे नियम. म्हणजे हे एखादं सिक्रेट मिशन असल्यासारखंच वाटतं. 8 ते 13 कॅरेक्टर्सचा पासवर्ड, त्यात एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावंच लागतं. आणि हो, पासवर्ड बदलताना तो आधी वापरलेल्या कोणत्याही 3 पासवर्डशी जुळता कामा नये अशी सक्त अट आहे. सिक्युरिटी खरोखरच नेक्स्ट लेव्हलची आहे. इथे 100 हा आकडा अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. एकदम क्लिअर आणि नॅचरल लाईटमध्ये काढलेला फोटो अपलोड करण्यासाठी फाईलची मॅक्सिमम साईज फक्त 100 KB अलाउड आहे. त्यापेक्षा 1 KB ही जास्त चालणार नाही. आणि हे नियम फक्त फाईलच्या साईजपुरते मर्यादित नाहीत. इथे एकदम अचूक गणिती परिमाणं दिलेली आहेत. फोटो 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर आणि सही 3.5 बाय 1.5 सेंटीमीटरच असली पाहिजे. फॉर्मॅट फक्त JPG किंवा JPEG. हे एकदम काटेकोर पॅरामीटर्स जर पाळले नाहीत ना, तर अर्ज तिथेच स्टक होईल, पुढे जाणारच नाही. चला, आता प्रत्यक्ष त्या शैक्षणिक रणांगणाकडे वळूया. परीक्षेच्या दिवशी ज्या 150 प्रश्नांना फेस करायचंय त्याचं स्ट्रक्चर कसं असेल ते पाहूया. ह्या वेळापत्रकात एक अतिशय इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे, जो बऱ्याचदा कन्फ्युजिंग ठरू शकतो. लॉजिकली आपल्याला वाटेल की पेपर 1 आधी असेल, राईट? पण इथे तसं नाहीये. पेपर 2 हा सकाळच्या शिफ्टमध्ये आहे आणि पेपर 1 हा दुपारच्या शिफ्टमध्ये. हा छोटासा पण महत्त्वाचा बारकावा लक्षात ठेवणं एकदम क्रिटिकल आहे. नाहीतर परीक्षेच्या दिवशी मोठा गोंधळ उडू शकतो. या 2 पेपर्सचा उद्देश एकदम क्लिअर आहे. 1ली ते 5वीला शिकवायचं असेल तर पेपर 1 आणि 6वी ते 8वीसाठी पेपर 2. पण जे भावी शिक्षक या दोन्ही स्तरांवर शिकवण्याचा विचार करत आहेत त्यांना हे दोन्ही पेपर द्यावे लागतील. म्हणजेच एकाच दिवशी 2.5 तासांचे 2 प्रदीर्घ पेपर सोडवण्याची मानसिक तयारी ठेवावी लागेल. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतंय की पेपर 1ची रचना किती बॅलन्स्ड आहे. 150 प्रश्नांची एकदम परफेक्ट आणि समान विभागणी, बालविकास, 2 भाषा, गणित आणि परिसर अभ्यास, प्रत्येकाला बरोबर 30 गुण. आणि यातला सर्वात मोठा प्लस पॉईंट काय असेल तर कोणतंही नेगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता सर्व प्रश्न सोडवण्याचं स्वातंत्र्य इथे मिळतं. आता आपण पोचलोय शेवटच्या आणि अत्यंत हाय स्टेक्स टप्प्यावर, परीक्षेच्या दिवसाचे नियम. आणि इथे 0 टॉलरन्स पॉलिसी असते, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ही बॅन केलेल्या वस्तूंची लिस्ट पहा. थोडं गमतीशीर वाटेल, पण ह्या परीक्षा केंद्रावर साधं मनगटी घड्याळ किंवा भूमितीची पेटी सुद्धा एखादी धोकादायक वस्तू असल्यासारखी ट्रीट केली जाते. पाकिट, गॉगल, दागिने किंवा कोणतंही ब्लूटूथ डिव्हाइस यातलं काहीही आत नेण्याची अजिबात परवानगी नाही. एकदम स्ट्रिक्ट. तर यातला सर्वात क्रिटिकल पॉइंट असा आहे की चांगल्या क्वालिटीचा काळा किंवा निळा बॉलपॉइंट पेन स्वतःसोबत कॅरी करणं मस्ट आहे. आणि हे अगदी पक्क लक्षात ठेवा, पेन्सिलला पूर्णपणे मनाई आहे. जर चुकूनही पेन्सिल वापरली तर OMR शीट थेट रिजेक्ट केली जाईल. नो एक्सक्युजेस.
चला पुढे जाऊया आणि पाहूया हा प्रोटोकॉल कसा बिल्ड होतो ते. टेस्ट बुकलेट हाताळण्याची एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धत आहे. जोपर्यंत स्पष्ट सूचना मिळत नाही तोपर्यंत सील अजिबात उघडायचं नाही. आणि एक गोष्ट जी बरेच जण विसरू शकतात, उपस्थिती पत्रकावर म्हणजे अटेंडन्स शीटवर 2 वेळा सही करणं अनिवार्य आहे. एकदा सुरुवातीला आणि पुन्हा एकदा OMR शीट जमा करताना. यातली एकही सही मिस झाली तर परीक्षा रद्द होऊ शकते. इथे एक गोष्ट अगदी डोक्यात कोरून ठेवा. OMR शीटवर एकदा केलेलं मार्किंग हे कायमस्वरूपी असतं. इरेझर किंवा व्हाईट फ्लुइड वापरण्याचा विचारही करू नका, कारण ती मशीन ग्रेडेड सिस्टम आहे. अशा चुका केल्यास फॉर्म लगेच बाद होतो. त्यामुळे उत्तर डार्क करण्यापूर्वी 100% खात्री असणं गरजेचं आहे. ही सिस्टीम दुसरी संधी देत नाही. या सगळ्या अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध प्रक्रियेनंतर एक विचार नक्कीच मनात येतो. जे भावी शिक्षक उद्याच्या पिढीला शिस्त आणि ज्ञान देणार आहेत, ते स्वतःच्या शिस्तीच्या या सर्वात मोठ्या परीक्षेसाठी तयार असतील का? हे नियम केवळ पारदर्शकतेसाठी नाहीत, तर एक प्रकारची पूर्वतयारी आहे. या सर्व गाईडलाईन्स जर नीट समजून घेतल्या तर पुढचा मार्ग नक्कीच सोपा होईल. याच विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.